रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टरमध्ये मागच्या भागात आपण प्रॉपर्टीज ऑन इक्वल रेशोज ज्यामध्ये इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कॉम्पोनेंडो, डिव्हिडंडो, कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडंडो अशा क्रिया ऑपरेशन्स आपण पाहिलोत. आता आजच्या तासात एक आपल्याला सिद्धांत अभ्यासायचा आहे, थेरम ऑन इक्वल रेशोज. इक्वल रेशोवरचा हा एक सिद्धांत आहे, थेरम आहे, थोडक्यात गुणधर्म आहे. जसं आपण इक्वल रेशोवर वेगवेगळ्या क्रिया करू शकतो, मी आत्ताच नावं जे सांगितलेली आहेत, तसं अजून एक सिद्धांत या ठिकाणी आपल्याला इक्वल रेशोवरचा अभ्यासायचा आहे. त्याला म्हणतात थेरम ऑन इक्वल रेशोज. आणि मग याच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवू शकतो. बघा, समजा A:B = C:D असे दोन रेशो इक्वल असतील. इफ these two ratios are equal, then A:B = C:D will be equal to A plus C upon B plus D. किंवा मग याच्याऐवजी A minus C आणि B minus D असं पण चालतं, किंवा समोरच लिहूया आपण. शक्यतो लक्षात घ्या, बेरजेचाच विचार होतो आणि आपण गरजेनुसार जर टर्म मायनस घेतलो तर बेरजेच्या ऐवजी वजाबाकी पण होतं. त्याच्यामुळे फक्त बेरजेचं लक्षात घ्या, ऑटोमॅटिक निगेटिव्ह आल्यानंतर तिथे वजाबाकीला पण लागू होतं. हा जो गुणधर्म आहे यालाच थेरम ऑन इक्वल रेशोज असं म्हणतात. काय अर्थ आहे याचा पहा. जर दोन रेशो इक्वल असतील तर यांचे फर्स्ट टर्म्सची बेरीज आणि यांच्या सेकंड टर्म्सची बेरीज करून जो नवीन रेशो मिळतो तो या प्रत्येक रेशोशी, म्हणजे दिलेले दोन रेशो आहेत यातल्या प्रत्येकाशी, म्हणजे याच्याशी इक्वल आहे, याच्याशी पण इक्वल आहे. गरजेनुसार आपल्याला दोघांशी इक्वल दाखवता येतं. कधी कधी आपल्याला फक्त याच्याशीच इक्वल दाखवण्याची गरज पडतं, कधी याच्याशीच इक्वल दाखवण्याची गरज पडतं. तो दोघांशीही इक्वल असतो, म्हणजे ईच रेशोशी इक्वल असतो. हाच हा थेरम आहे. त्याची प्रूफ आपल्याला देता येईल. बघा, याप्रमाणे हे A:B = C:D हे दोन रेशो इक्वल आहेत. याचा अर्थ या दोघांची जी काही व्हॅल्यू असेल ती सेम आहे, म्हणजेच ते दोन रेशो इक्वल आहेत. मग आपण या दोघांची जी काही व्हॅल्यू आहे ते K मानू. म्हणजे आपण ह्या दोन रेशोची किंमत काय लिहितोय, काय मानतोय, K आहे असं मानतोय. म्हणून A/B = K and C/D = K. या दोन्ही रेशोची व्हॅल्यू आपण K मानतोय. याला जर आपण सोडवलं तर असा तिरपा गुणाकार होतो. बघा, इथे छेदात 1 असतं. A × 1A आणि B × K PK हे एक लिहिण्याची गरज नाही, कळण्यासाठी सांगितलंय. तसंच C ची व्हॅल्यू या दोघांचा गुणाकार असतं DK. आपण हा जो गुणधर्म आहे, हा जो सिद्धांत आहे थेरम, तो जो मिळालेला आहे, लिहिलेला आहे आपण, तो येतो कसा याची सिद्धता पाहतोय. मग यानुसार आपल्याला A आणि C च्या किमती मिळाल्या. आपण ह्या दोघांची किंमत K मानलो, बरोबर आहे. मग आपण ह्या दोघांशी हा इक्वल म्हणतोय आपण,
मग ह्या दोघांशी हा इक्वल आहे. या दोघांची व्हॅल्यू जर के असेल तर याची व्हॅल्यू पण के असायला पाहिजे, तरच आपण ही इक्वॅलिटी लिहू शकतो. म्हणून ए प्लस सी आणि बी प्लस डी याची किंमत आपण या किमती सबस्टिट्यूट करून मिळवू के येतं का. या ए ची किंमत बी के आहे प्लस सी ची किंमत या डी के आहे. आपण के मानून या किमती मिळवतो आणि बी ॲज इट इज, डी ॲज इट इज. काय होतं पहा, या बायनोमियल मध्ये के हा फॅक्टर कॉमन आहे. इथे बी नॉन कॉमन राहतं, इथे डी नॉन कॉमन राहतं आणि बी प्लस डी. इथे गुणाकार असल्यामुळे हे बी प्लस डी आणि बी प्लस डी यांच्यामध्ये भागाकार होतो आणि इथे राहतं फक्त के. म्हणजे के ही कोणाची व्हॅल्यू आहे, ए प्लस सी अपॉन बी प्लस डी याची व्हॅल्यू के आलेली आहे. जेव्हा या दोन रेशोची व्हॅल्यू आपण के मानलो, म्हणजे यांची व्हॅल्यू के, या रेशोची व्हॅल्यू पण केच. याचा अर्थ असा की हे दोन्ही रेशो या रेशोशी इक्वल आहेत, कारण यांची राईट साइड के आहे, व्हॅल्यू सेम आहे. म्हणून या दोघांची व्हॅल्यू किंवा हे दोन रेशो या रेशोशी इक्वल येतात. हे आपण प्रूव्ह केलंय. बघा, हे के मानलो तर या रेशोची व्हॅल्यू पण केच येत आहे. तुम्ही एम मानलात तर याची व्हॅल्यू एम येणार, हे टी मानलात तर याची व्हॅल्यू टी येणार. म्हणून असे जर दोन रेशो इक्वल असतील तर यांच्यापासून ह्या क्रिया करून मिळणारा रेशो यांच्याशी प्रत्येकाशी इक्वल असतो. आणि हे प्रॉपर्टी एक्सटेंड केल्यावर फक्त दोन रेशोचाच विचार होतो असं नाही, दोन पेक्षा असे अनेक इक्वल रेशो घेतलात आणि त्यांच्या फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मच्या क्रिया करून जे नवीन रेशो मिळतो, तो मिळालेला रेशो त्यातल्या प्रत्येक रेशोशी इक्वल असतो. यालाच म्हणतात थेरम ऑन इक्वल रेशो. बघा, तुम्हाला एखादी संख्या घेऊन सुद्धा दाखवता येतं. समजा 2/4 आणि 4/8 हे दोन रेशो किंवा किमती काही बदलून घ्या तुम्ही. 7/14 फक्त त्यांना भाग गेलं पाहिजे. बघा, हे दोन रेशो इक्वल का आहेत, आपण तिरपा गुणाकार करून ठरवू शकतो रेशो इक्वल आहेत का. आपण प्रॉपर्टीज मध्ये पाहिलोत, कंपॅरिझन ऑफ टू रेशोज मध्ये. या दोघांचा गुणाकार 14 दुनी 28, या दोघांचा गुणाकार 7 चोक 28. हे दोन्ही गुणाकार इक्वल आहेत, म्हणून ऑब्विसली हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. आणि मग बाय थेरम ऑन इक्वल रेशोज या दोघांची बेरीज 2 + 7 लिहितोय मी, नंतर बेरीज लिहूया. 4 + 14 आणि 9/18. आता हे 9/18 या प्रत्येक रेशोशी इक्वल आहे का हे आपण व्हेरीफाय करू शकतो. बघा, 2/4 = 9/18 इक्वॅलिटी येतं का पहा. 18 दुनी 36, 9 चोक 36 इक्वॅलिटी राहते. किंवा दुसरा रेशो आहे 7/14, 18 आणि 7 चा गुणाकार 126, 14 आणि 9 चा गुणाकार पण 126. म्हणजे हा जो रेशो आलेला आहे, म्हणजेच हा रेशो यातल्या प्रत्येक रेशोशी इक्वल असतो. हे त्याचं जनरल फॉर्म आहे. त्या ठिकाणी व्हेरिएबल्स आपण घेऊन हे नियमाच्या सूत्राच्या रूपात लिहिलो. त्याचं एक उदाहरण मी इथं घेतलेलं आहे. आणि मग या थेरम ऑन इक्वल रेशोवर आधारित आपल्याला पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये काही किमती काढायची उदाहरणं आणि काही प्रूव्ह दॅटची उदाहरणं अभ्यासायची.
पहा प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये क्वेश्चन 1 फिल इन द ब्लँक्स. x upon 7 equal to y upon 3 equal to 3x plus 5y upon empty is equal to 7x minus 9y upon empty. पहा आता जो आपण थेरम अभ्यासलो त्याच्या आधारे या दोन रिकाम्या जागा पूर्ण करायचे. आता पहिल्यांदा एवढ्याचा विचार करू आपण. हा जो x आहे या x सोबत 3 कोइफिशियंट आहे इथं या रेशो मध्ये, पण ह्या गिवन रेशो मध्ये 3 हा कोइफिशियंट नाही आणि या y सोबत 5 कोइफिशियंट हा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे हे असं आहे पहा, हा जो गिवन रेशो आहे याच्या x सोबत 3 मल्टिप्लाय करायचे. हे जे दोन रेशो आहेत तिथून आपण x upon 7 is equal to y by 3 यांना जर आपण मल्टिप्लाय केलो तर असे रेशो मिळतात. बघा, ह्या x ला 3 ने मल्टिप्लाय करायचे आणि y ला 5 ने मल्टिप्लाय करायचे. x ला 3 ने, y ला 5 ने. हे दिलेले दोन रेशो ज्याच्यामध्ये आपल्याला x सोबत 3 कोइफिशियंट घ्यायचे म्हणजे 3 into x आणि अपॉन हे बघा, हा जो रेशो आहे x by 7 यातल्या x ला 3 ने मल्टिप्लाय केलो म्हणून या 7 ला पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल इक्वल टू हा y upon 3 y सोबत 5 घ्यायचे आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे याच्या सोबत पण 5 घ्यायचे. मग आता काय बदल होईल पहा, गुणाकार करून घेऊया आपण. 3x upon 7 3 जा 21 is equal to 5y upon 5 3 जा 15. हे दोन रेशो जे इक्वल आहेत, ह्या x ला 3 ने मल्टिप्लाय केलो म्हणून 7 ला पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. y ला 5 ने मल्टिप्लाय केलो म्हणून या 3 ला पण 5 ने मल्टिप्लाय केलो. का केलो? कारण इथे x ला 3 ने मल्टिप्लाय केलेले आहे, y ला 5 ने मल्टिप्लाय केलेले आहे. जी किंमत मिळवायची त्याच्यामध्ये अशी रीत केली म्हणून याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण 7 ला 3 ने मल्टिप्लाय केलो आणि 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलो. त्याप्रमाणे असे रेशो मिळाले. आता हे दोन रेशो इक्वल आहेत, या प्रत्येक रेशोशी इक्वल असतील. x upon 7 is equal to y by 3 equal to हे दोन रेशो इक्वल मिळाले. आता याच्यावर याप्रमाणे बेरीज करायचे बाय थेरम ऑन इक्वल रेशोज 3x plus 5y अपॉन जसं फर्स्ट टर्मची बेरीज केलो तसं सेकंड टर्मची बेरीज करायची. देयरफॉर 3x plus 5y अपॉन या दोघांची बेरीज 36 ही आपली इथली रिकामी जागा आहे. ओके, याच प्रमाणे पुन्हा आपल्याला जे दिलेले रेशो आहेत x upon 7 equal to y by 3 खाली, मग x सोबत 7 घ्यायचंय आणि y सोबत मात्र जो 9 घ्यायचंय तो मायनस घ्यायचा आहे. बघा, हे x बाय 7 लिहून घ्यायचं. x सोबत 7 आपल्याला अपेक्षित आहे गुणिले, मग x ला 7 ने मल्टिप्लाय केला तर या डिनॉमिनेटरला पण 7 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. y सोबत -9 अपेक्षित आहे म्हणून हा जो त्या ठिकाणी 3 आहे
याला आपण -9नेच मल्टिप्लाय करायचे. मग हे 7 × x 7x अपॉन 7 7 जा 49 आणि मग -9y अपॉन या दोघांचा गुणाकार -27. देअरफॉर मग होईल काय, या दोघांची त्या ठिकाणी ही बेरीज, पण हा मायनस असल्यामुळे इथे मायनस येईल. 7x - 9y आणि इथे 49 - 27 इज इक्वल टू 7x - 9y अपॉन या दोघांची वजाबाकी. 9 मधून 7 गेले 2, 4 मधून 2 गेले 2. इथली रिकामा जागा येईल 22 आणि इथली रिकामी जागा येईल 36. लक्षात घ्या, जर हे उदाहरण एकच मार्काला आलं असेल परीक्षेत तर एवढी सगळी रीत करण्याची आवश्यकता नाही. पण हे उदाहरण 2 किंवा 3 मार्काला असेल तर मात्र शक्य तेवढे स्टेप्स करून त्या ठिकाणी रिकामी जागा भरायची. आणि जर एकच मार्काला असेल तर तुम्ही डायरेक्ट तोंडी करून उत्तर लिहिता येतं. जसं x सोबत काय घेतलेले आहे 3, म्हणून या 7 सोबत 3 मल्टिप्लाय करायचे 7 × 21. y सोबत काय घेतलेलं आहे 5, म्हणून या 3 सोबत 5 घ्यायचे 3 × 5 = 15 आणि या दोघांची बेरीज 21 + 15 36. याप्रमाणे इथं तसंच आहे. x सोबत 7 घेतलेले आहे म्हणून या 7 सोबत 7 घ्यायचे 49. y सोबत -9 घेतलंय म्हणून 3 सोबत -9 घ्यायचंय -27 येतं आणि या दोघांची वजाबाकी 22. असं 1 मार्कासाठी जर असेल हे उदाहरण तर तुम्ही डायरेक्ट रिकामी जागा भरू शकता. पहा, यासारखंच सेम उदाहरण आहे या प्रश्नातलं. a/3, b/4, c/7 असे 3 रेशो दिलेत. किती रेशोसाठी हा थेरम लागू पडतो आणि मग आपल्याला या 2 रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. यातला पहिला भाग सोडूया आपण. जास्त मार्कासाठी गणित आलेलं आहे असं गणित धरून आपण हे रिकामी जागा भरू शकतो. ठीक आहे. मग हे a/3, b/4, c/7 हे दिलेले 3 रेशो इक्वल टू, मग आपल्याला याप्रमाणे रेशो मिळवायचे तर गुणाकार करावा लागेल. बघा, a सोबत एकच कोइफिशियंट आहे म्हणजे या पहिल्या रेशोला मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. a/3 ला a/3 कारण a सोबत कोइफिशियंट 1 आहे इक्वल टू. सेकंड रेशो आहे b/4, a/3 ॲज इट इज कारण a सोबत कोइफिशियंट एकच आहे. आता b/4 दुसरा रेशो आहे. b सोबत आपल्या अपेक्षित -2 आहे गुणिले -2 म्हणून या 4 ला पण -2 ने मल्टिप्लाय करायचं आहे कारण b सोबत -2 आणायचं आहे. तिसरा रेशो c सोबत, हे जो c आहे c/7, c सोबत आपल्याला 3 आणायचं आहे, 3 ने गुणायचं आहे c ला म्हणून याचा सेकंड टर्म जो 7 आहे त्याला आपण 3 ने गुणायचं. म्हणजे आपण या रेशोज मध्ये अंश आणि छेदाला अंश आणि छेदाला अंश आणि छेदाला सेम नंबरने मल्टिप्लाय केलं. इथे करण्याची गरज पडली नाही याप्रमाणे असल्यामुळे. इथे -2 करावं लागलं म्हणून छेदाला पण -2 आणि तिसऱ्या रेशोमध्ये 3 घ्यावं लागलं म्हणून छेदाला पण 3 ने मल्टिप्लाय केलं. आता पुढे सोपं वाटेल. हे दिलेले 3 रेशो आता लिहिण्याची गरज नाही. ह्याच्याशी इक्वल येतील हे येणारे रेशो. a/3 ला a/3 इथे सोडवायचं. या दोघांचा गुणाकार -2b, हे -8, या दोघांचा गुणाकार याप्रमाणे येतो. आता बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, इथे रिझन लिहू शकतो आपण. बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, काय थेरम आहे, यांच्यावर क्रिया केल्यानंतर येणारा रेशो हा या प्रत्येक रेशोशी इक्वल असतो. मग क्रिया करूया आपण यांची बेरीज. a + -2b आहे आणि a + -2b घेतल्यानंतर या दोघांचा गुणाकार मायनसच येतो म्हणून इथं -2b आणि
3CB. बघा, आपल्याला ज्याची किंमत लिहायची आहे त्याच्यातला हा न्यूमरेटर मिळाला. याचप्रमाणे यांची क्रिया करायची आहे. 3 - 8 + 21 आणि मग हे सिम्प्लिफाय करावं लागेल. a - 2b + 3c अपॉन, बघा 21 आणि 3 ची बेरीज 24. 24 मधून 8 मायनस केले तर 16. इथली रिकामी जागा येईल 16. सेम याचप्रमाणे हे पुढचं करता येईल आपल्याला. इथून मिटवायचंय. सेम सेकंड एक्झाम्पल, सेकंड एम्प्टी बॉक्स साठी. बघा आता हे दिलेले 3 रेशो आपल्याला यांच्यात बदल करायचे आहे. हे 3 रेशो यांच्यात बदल करायचे. हा a/3 लिहून घेऊ आपण. a/3 बरोबर. हा b/4 आणि हा c/7. दिलेले 3 रेशो लिहिलोत आपण. आता याच्यात जसं इथं अंशाप्रमाणे आपण छेदात बदल केलो, आता छेदाप्रमाणे अंशात बदल करायचा आहे. हा फर्स्ट रेशोचा जो सेकंड टर्म आहे तो 3 आहे आणि आपल्याला 6 अपेक्षित आहे. म्हणजे 3 ला कशाने गुणला असेल हो? 2 ने. म्हणून याला पण 2 ने गुणायचे. इथे अपेक्षित आहे -8 म्हणजे 4 ला गुणलेलं आहे -2 ने, म्हणून b ला पण गुणायचंय -2 ने. इथं अपेक्षित आहे 14, याला 2 ने गुणावं लागेल म्हणून याला पण 2 ने गुणायचंय. मग बघा आता रेशोज मिळतात. 2a/6 -2b/-8 आणि 2c/14. हे बघा 6 आला, -8 आला, 14 आला. याच्यावर आता ती क्रिया करायची आहे बाय थेरम ऑन इक्वल रेशोज. त्यानुसार बघा हे 6 - 8 + 14 यांची बेरीज केली सेकंड टर्म्सची, तसं फर्स्ट टर्म्सची बेरीज 2a - 2b + 2c म्हणजे रिकामी जागा येईल या ठिकाणी. हे असंच ठेवायला सांगितलं आपल्याला छेदात. मग रिकामी जागा इथं भरायची आहे. ही रिकामी जागा येईल 2a - 2b + 2c. हे आहे आपलं एम्प्टी प्लेस. ओके, या प्रकारे आपल्याला इथे थेरम ऑन इक्वल रेशोवर आधारित उदाहरणं सोडवता येते.